सिंधुसागरात वैतरणा नदीच्या मुखाजवळ नारळी पोफळींनी वेढलेले एक बेट दिसते. साधारण 6,000 लोकवस्ती असलेल्या या बेटावर मराठा साम्राज्याची साक्ष देत आणि बाजीराव पेशव्यांचे कर्तृत्व सांगत उभा आहे जलदुर्ग अर्नाळा. आमचा प्रवास सुरू झाला वेस्ट रेल्वेच्या विरार स्टेशनपासून. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आम्ही चर्चगेट दिशेच्या एक्झिटने विरार वेस्टला आलो. विरार स्टेशनच्या इथे बाहेर प्लॅटफॉर्म नंबर 1ला चर्चगेट साईडची जी एक्झिट आहे तिथे आलेलो आहोत आणि इथून आपल्याला इथून पुढे बस स्टँडजवळ जायचं आहे. पण त्याच्या अगोदर हे सुरभी स्नॅक्स कॉर्नर जे दिसतंय त्याच्या इथून एक्झिट करायचे नक्की तुम्ही लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे चांगला एक वडापाव आणि स्नॅक्स वगैरे सगळं मिळतं. स्पॉन्सर करतात का आपल्याला? स्पॉन्सर नाही, पण मला भूक लागली तर आपण काहीतरी चला. रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बसस्टँडवरून आम्ही अर्नाळ्याची बस पकडली आणि पाहायला मिळाले विरारमधले सुंदर नजारे. विरार म्हटलं की सुपारीच्या आणि केळीच्या बागा आल्याच. हिंदू आणि ख्रिश्चन अशी मिश्र वस्ती असलेल्या या भागात टुमदार देवळं आणि चर्च पाहायला मिळतात. आतल्या भागात रस्तेही चांगले आहेत. थोडक्यात मिनी गोवामध्ये आल्यासारखं वाटतं. तो आता आम्ही इथेच पार नाक्याला उतरलेलो आहे. तुम्हाला 15 रुपये तिकीट आहे फक्त बसचं. आणि बसमधून पार नाक्याला उतरल्यावर इथून पुढे चालत आपल्याला अर्नाळ्याला यायचं आहे. आणि आमच्या पाठी जो तुम्ही गजबजलेला सगळा माहोल बघतोय तो या ठिकाणचा मच्छी बाजार आहे. आज रविवार आहे त्याच्यामुळे इथे सगळा तो मच्छी बाजार वगैरे लागला आहे आणि तिथेसुद्धा सगळा बाजार लागलेला आहे. तर ही सुलतान बेकरी जुनी आहे खूप. ते पार नाका तुम्हाला सरळ सरळ दिसतंय तिथे लिहिलेलं. आणि या पार नाक्यावरूनच आपल्याला पुढे एका गल्लीतून अर्नाळ्याला जायचं आहे. असे 2 रस्ते आहेत. इकडनं एक मेन रस्ता जातो आणि एक शॉर्टकट आहे, तो आम्ही आता दाखवतो तुम्हाला. तो फायनली एक 5-10 मिनटं चालल्यानंतर आपण या गल्लीच्या एंडला पोचलेलो आहे. आणि ह्या गल्लीच्या एंडला जसं की तुम्ही आता बघू शकता एक छोटंसं येशूचं मंदिर आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे अशी कोळी आणि ख्रिश्चन वस्ती आहे प्रॉपर आपली. आणि आता आम्ही आमच्या मागे तुम्हाला दिसेल आता समोर आम्ही आलो आहे.
या गल्लीतून बाहेर आलोय फायनली. आणि आमच्या बॅक साईडला आता तुम्हाला दाखवतो मी. हे एक छोटंसं मंदिर आहे येशूचं. राईट आणि ह्या साईडला स्ट्रेट लेफ्ट साईडला तिकडून सर इकडे सरळ अर्नाळ्याला जातो रस्ता. तर फायनली आपण ते बोललेलो आहोत. आणि जसं जसं तुम्हाला कदाचित दिसायला दिसेल तिकडे एक बुरुज आहे. व्यतिरिक्त आपला त्या झाडीच्या मध्ये जो किल्ला आहे तो लपून बसला सध्या. सध्या तिकडे पूर्णपणे गाव झालेलं आहे. आणि पहिले तो किल्ला दिसत होता, आता वस्ती वाढल्यामुळे तिथे घरं आणि झाडं वाढल्यामुळे आता तो किल्ला लपून गेलेला आहे. आणि या किल्ल्यावर जायला आता आपल्याला इथून फेरी मिळू शकते. सध्या ओटीची वेळ आहे म्हणून समुद्र एवढा खाली आहे, नाहीतर नॉर्मली इथपर्यंत असतो. ठीक आहे, तर आपण पहिले फेरी शोधूया हीच गोष्ट. फेरी शोधत असतानाच तिथल्या स्थानिक गावकऱ्यांकडून आम्ही किल्ल्याविषयी काही माहिती मिळते का ते पाहिली. ही फेरीची बोट आहे ना? ही फेरीची बोट आहे ना किल्ल्यावर जायला? शिव मंदिर, हां दर्गा हां. आणि दत्त मंदिर ही 3 मंदिर आहेत तिकडे आतमध्ये. पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे? आणि विहीर आहेत. विहिरी आहेत, पण त्या काय प्रॉपर्टी सामायिक आहे म्हणजे सगळ्यांची आहे का प्रायव्हेट आहेत विहिरी? नाही गडाचे आहेत ना? आणि गडावर वस्ती किती असेल साधारण? 6,000 6,000. भरपूर दाटीवाटी नाही. दाटीवाटीच झाले. हां आता म्हणजे काय आहे, माझं घर बांधताना मी थोडे पुढे आला, हा. तुमचं घर बांधताना तुम्ही मागे आले, रस्ताच राहिला नाही. अच्छा, पहिले तिथे प्रॉपर्टी नव्हती ना एवढी? नाही नाही. मग तिथे झोपड्या होत्या. आता म्हणजे सुधारणा झाली. हां आम्हाला बघा घर बांधायचं झालं ते इकडून विटा इकडे टाकायच्या, बरोबर. इकडून बोटीत भरायच्या, हा. बोटीतून समुद्र टाकायच्या, परत तर तिकडून मग घरी न्यायचे. बरोबर पण आमचा मच्छीमार धंदा बरोबर, मच्छीमार. दुसरा धंदाच नाही आमच्याकडे. एकच धंदा आहे. एकच धंदा. ते गडावरच्या तिकडच्या लोकांचा तर तोच धंदा आहे. इथे तरी दुसरे धंदे करत होते. हां, सर्व्हिसला वगैरे जातात, वगैरे काहीतरी होते, पण तिकडे एकच धंदा. सुधारणा होत चालली. हा. लोक सर्व्हिसमध्ये घेतल्यात. की आम्ही एक मुलगा बघितला, तो नोकरीला जात होता इथून. हां हां. हे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईड माझ्या मागे एक बोट येते तिकडनं. आपल्याला त्याच बोटीतून जायचं आहे. आता सध्या ओहोटी असल्यामुळे बोट जवळ येते, आपल्याला चढायला सोपं होतं, पण भरतीच्या वेळेला खूप त्रास असतो. आपण बघूया आता बोट येते आपली. बोट सगळी भरलेली आहे दिसते, खचाखच बोट भरली. जितकी भरून आले तितकीच लोक परतसुद्धा भरले. आणि ह्याच्यात आमचे कॅमेरामन आणि बाकीचा ग्रुपसुद्धा उभा आहे. आणि सध्या तुम्ही बघू शकता इथे नांगर काढल्यावर आम्ही त्या पारला जाऊ. त्या पार आहे तो आपला डेस्टिनेशन अर्नाळा.
तर आता आपण ह्या तीरावर पोहोचलेलो आहोत. प्रॉब्लेम इथे असा झालेला आहे की प्रतीकने अतिउत्साहात त्याची पॅन्ट भिजवून घेतलेली आहे, बोटीतून डायरेक्ट उडी मारली हो. आणि त्याच्यामुळे ती भिजली. त्याला उतरायचं कसं ते माहिती नव्हतं, तर आम्ही त्याच्याकडून शिकलो आणि तशी चुकी परत न करता आम्ही हळूवार पाय टाकत पाण्यात उतरलोय आणि आमची पॅन्ट व्यवस्थित आहे. आणि एक गोष्ट, ह्या फेरीज जे आहे 10 to 15 पर पर्सन घेतात, म्हणजे 10 ते 15 रुपये पर पर्सन तुम्हाला 15 रुपये रिटर्न. रिटर्नचं भाडं आहे. लेट्स गो. अर्नाळा बेटावरून वस्तीतल्या मुख्य रस्त्याने सरळ सरळ गेल्यावर साधारण 10 ते 15 मिनिटात आपल्याला अर्नाळा किल्ला लागतो. आपण आता मुख्य दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे. मुख्य दरवाजा तुम्ही बघत असाल तर इथे चांगली तटबंदी 10 मीटर उंचीची इथे तटबंदी दोन्ही साईडला आहे आणि दोन्ही साईडला एक बुलंद बुरुज उभे आहेत आपल्याकडे. आणि या किल्ल्याचं इथे तुम्ही नक्षीकाम जर का बघितलं, अतिशय सुंदर नक्षीकाम इथे दिलेलं आहे. महमूद बेडगा म्हणून एक सुलतान होता, त्याने 1516 हा गड पहिल्यांदा बांधला. त्याच्यानंतर तो 1530 पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला आणि पोर्तुगीजांकडेच तो बराच काळ होता. त्याच्यानंतर सरळ आपल्या बाजीराव पेशवे पहिला यांनी हा गड ताब्यात घेतलेला आहे आणि बाजीराव पेशव्यांनी हा गड रिकन्स्ट्रक्ट केल्याचा इथे पुरावा आहे. तो म्हणजे आपल्याला जर का वरती बघायला मिळालं तर तिथे बाजीरावांनी सरळ सरळ आज्ञा दिलेली आहे की हा गड सिंधूच्या उद्री एक दुसरा जंजिरा बांधावा अशी आज्ञा दिलेली आहे बाजीरावांनी. म्हणून हा दुसरा गड त्यांनी बुलंद असा बांधलेला आहे. आणि या नक्षीकामात आपण बघू शकतो की एके ठिकाणी हत्ती आहे आणि त्याच्यावरती वाघ आहे. दोन्ही साईडला हत्ती आणि वाघ आहे. किल्ल्याच्या महादरवाजातून आत शिरल्यावर काही साक्षर आणि शिक्षित लोकांचा असंस्कृतपणा आपल्याला किल्ल्यांच्या भिंतींवर दिसून येतो. तर आता आम्ही बसलो आहोत ते उत्तरेकडील बुरुजावरती, म्हणजे जो मेन एंट्रन्स आहे आपला, त्या एंट्रन्सवर बसलेलो आहोत. आणि एकंदरीत जो आकार आहे गडाचा तो चौकोनी आहे. बरोबर. आणि या चौकोनी आकाराच्या या गडावरचा हा माझ्या मते त्यातल्या त्यात सर्वात उंच स्पॉट आहे, ज्याच्यावरून आपल्याला सगळी टेहळणी करता येते या परिसराचा आणि गडाचा संपूर्ण अंदाज घेता येतो. की या गडाच्या आतमधली सगळी शेती दिसते आपल्याला. परत आपल्याला या गडाच्या आतलं मंदिर दिसत आहेत, विहिरी कुठे कुठे आहेत गडाच्या ते दिसते. प्लस या गडावरचे बुरुज आपल्याला सगळे दिसत आहेत. या गडावरच्या प्रत्येक बुरुजाला एक वेगळं नाव आहे ॲक्च्युली. यशवंत बुरुज, भवानी बुरुज, परत गणेश बुरुज आणि एक आहे काय सुट्टा बुरुज. तो एकदम अलिप्त आहे बाबा. हां, तसं काय आहे ते? त्याचं म्हणजे आपण विरारवरनं जे आपण बीचवरनं जे बोट पकडतो त्यावेळेला आपल्याला गड जरी दिसला नाही तर तो सुट्टा बुरुज म्हणजे हमखास दिसतो. हां, कारण मेन जो किल्ला आहे तो झाडांच्या आणि घरांच्या पाठी लपलेला आहे. पण हा सुट्टा बुरुज जो आहे तो या किल्ल्यापासून वेगळा आहे. या किल्ल्याशी त्याचा काही संबंध नाही, असा अलिप्त आहे तो एका साईडला. हां, त्या समुद्रात सुद्धा हे पलीकडे 2 टॉवर दिसते. आता कॅमेऱ्यात कॅप्चर खरं तर करू शकत नाही आम्ही, पण तिथे पलीकडे माझ्या मित्राने सांगितलं की तिथे वसईचा किल्ला इथून सर्वात दिसतो. तर या समुद्राच्या पलीकडे तिथे वसईचा किल्ला आहे आणि त्याच्यामुळे तिथे वसईचा किल्ला, इथे हा अर्नाळा किल्ला. त्याच्यामध्ये मधून वैतरणा नदीच्या खोऱ्यात कोणी घुसू शकत नाही अशी ही किल्ल्यांची बांधणी आहे व्यवस्थित. तर चला आपण अख्खा किल्ला बघूया आता. चला निघूया. चल, लेट्स गो. अरे चल.
तटबंदीवरून फिरताना आम्हाला या गडाचा जो जुना दरवाजा होता पोर्तुगीजांचा, त्या दरवाजाच्या इथून पुढे आल्यावर आम्हाला इथे खाली जायचा एक रस्ता दिसला, एक गुहेसारखा इथे खाली, आणि खाली तो रस्ता बराच खाली जातोय. आम्हाला नक्की माहीत नाही तो कुठे जातोय. आपण थोडा आतमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं आपण जाऊन बघूया. चला. प्रकाश येत नाही गेला. ओके, मी जातोय. तर आपण बघत आहोत ही गुहा बरीचशी अशी खाली चालते. एक आम्ही राईट टर्न ऑलरेडी घेतलेला आहे. हा दुसरा टर्न काय माहिती नक्की कुठे जाते, गोल 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 फिरत. सिरियसली हे मिस्ट्री आहे. फक्त पायाखाली बघत जा, जर कधी गेला चुकून तर हां, किंवा काही. कारण अशा ठिकाणी बरंचसं कोण येत नाही. पण इथे सुद्धा तुम्ही बघत असाल तर माणसाने टाकलेला कचरा इथे सुद्धा मिळतोय. म्हणजे इथे लोक येऊन जात आहेत खरं तर. जसं तर आता जसं आपल्याला दिसतंय, माझ्या अंदाजे आपण सदर्न साईडचे साऊथ साईडचा जो गेट आहे मेन एंट्रन्स, त्या साईडला आपण खालती उतरले आहोत. आणि हा मेन गेट आहे साऊथ साईडचा, तो गावातही जातो आणि आतमध्ये तो गेट आतमध्ये पण येतो आपल्याला. सो दॅट्स इट, द मिस्ट्री इज सॉल्व. या संपूर्ण किल्ल्यावर आम्हाला धार्मिक स्थळं भरपूर आढळली. जसं की प्रत्येक किल्ल्यावर असतं तसं शंकराचं मंदिर तर आहेच या किल्ल्यावर. दुसरं म्हणजे दत्त मंदिरसुद्धा आहे एक किल्ल्यावर, आणि एक दर्गा मिळाला आम्हाला, तो सुद्धा आहे. आणि इथे जे आपण बघतोय ते आहे कालिका मातेचं मंदिर. ते किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर असलं तरी ते या किल्ल्यातच येतं. तुम्हाला जर हा ट्रेकआउटचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तो लाल बटन असतो ना ते दाबा, लाईक करा, म्हणजे तो अख्खा असतो ना त्याच्यावर क्लिक करा, शेअर करा, म्हणजे तो उजव्या साईडला जो बाण जातो ना त्याच्यावर क्लिक करा, कमेंट पण करा, म्हणजे खालची मोकळी जागा भरावं. आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हां, म्हणजे घंटा. तर बघत राहा ट्रेक दाबा. थँक्यू. आलो होतो त्याच वाटेने आम्ही परतीची फेरी पकडली आणि मग बस पकडून विरार स्टेशनला आलो. तसं म्हटलं तर प्रत्येक माणसासाठी आम्हाला प्रवास खर्च 50 रुपयेसुद्धा आला नाही. कामगार लोकांना पण आण जरा व्हिडिओमध्ये.